चला जरा खत बनवायची ही वेगळी पद्धत आणि खूप छान आहे. याच्यामध्ये खत खूप लवकर तयार होणार आहे. बघा आता पपईचे पानं थोडे तोडून घेतले, थोडीशी माती टाकते त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने खत बनवले ना, किडे जे राहतात खत बनवणारे ते बाहेरसुद्धा येणार नाही आणि तुमचं खत उत्तम तयार होईल. छोट्या कमी जागेत होईल आणि खताचा रिझल्ट खूप लवकर मिळेल. हे खत एका महिन्यातच तयार होणार आहे आपलं. त्याच्यामुळं हे खत बनवायला खूप सोपं आहे. कारण याच्यामध्ये फक्त किचन वेस्ट आणि माती मिक्स करून भरून ठेवणार आहे. तुम्ही जर हे एखाद्या झाडाजवळ ठेवाल ना, झाडामध्ये, तर झाडांनासुद्धा खालून पोषक तत्व भेटत जाईल याच्यातून. पण मी आता वेगळ्या ठिकाणी ठेवणार आहे. असे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला आज व्हिडिओ पूर्ण बघा, किती कशाचं आपण खत बनवू शकतो. मी आहे ना बराचसा खजिना घेऊन आले आज बागेमध्ये आणि सगळ्या प्रकारचं वेस्ट आणलेलं आहे. याच्यामध्ये कांद्याचे साली आहे, पपईच्या पानं आहे, खत नव्हतं वेगवेगळे प्रकार घेऊन आलेले आहे. बघा आता हे आता टरबूजचं बनवून घेऊया, टरबूजच्या सालीचं बनवून घेऊया. असं वेगवेगळ्या पद्धतीने खत केल्यामुळे आपल्या बागेमध्ये गांडूळ खूप होते. हे बघा आता हे तण जे आपल्या पिकामध्ये निघते किंवा आपल्या याच्यामध्ये निघते कुंड्यामध्ये, त्याचंसुद्धा आपण खत बनवू शकतो. कारण याच्यामध्ये आहे ना ग्रीन वेस्टमध्ये भरपूर प्रमाणात नायट्रोजन असते आणि ते झाडांसाठी खूप उपयुक्त असते. बघा अशा पद्धतीने सगळे पानं आणि मिठाईचे आपल्याकडे असे बॉक्स येतात किंवा चिवड्याचे वगैरे प्लास्टिक या त्या कारणाने ते अपराजिताचे फुलं घेतले, अपराजिताची पानं घेतले, जे भेटत ते तोडून घेतलं आणि खत बनवणार आहे. आणि बघा एक लेअर मातीची ना, एक लेअर हे आपलं हे सर्व टाकायचं आणि या खतामध्ये खूप कमी जागेत तयार होणार आहे. तुम्हाला वेगळी जागासुद्धा याला द्यावं लागणार नाही आणि तुम्ही कुंडीत पण ठेवू शकता. प्रत्येक कुंडीत ठेवलं तरी तयार होईल. आता थोडेसे कार्डबोर्डचे तुकडेसुद्धा टाकून घेते. पण तुम्ही बघा मी किती प्रकारच्या वनस्पती, किती प्रकारचे ग्रीन वेस्ट याच्यामध्ये भरलेलं आहे. सुकलेले पानांचा उपयोग कमी केलेला आहे, पण कार्डबोर्ड थोडं टाकून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये. कारण मला कमीच पडत होतं ग्रीन वेस्ट आणि जेवढं असलं तेवढं इतका उपयोग होते ना याचं. ग्रीन वेस्टचा रिझल्ट खूप लवकर मिळतो. बघा आता टरबूजच्या आता छोटे छोटे तुकडे करून घेते मी पटापट आणि हे टाकते. कारण टरबूजच्या सालीसुद्धा मातीच्या याच्यामध्ये येतात ना, खूप सारे गुणधर्म असतात. मोठा व्हिडिओ तर बनवलेला आहे, याचं लिक्विड बनवलं होतं मी. काय काय असते आणि कसं कसं द्यायचं ते सर्वच आपल्या व्हिडिओमध्ये आहे. पण आता बघा अशा पद्धतीने तुमच्याकडे जर जागेची प्रॉब्लेम असेल तर तुम्ही बनवू शकता. कारण याच्यामुळे आहे ना खतही लवकर तयार होईल आणि काही प्रॉब्लेम होणार नाही. वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा शिंपडा मारू शकता किंवा थोडंसं ताकसुद्धा पाणी करून टाकू शकता, म्हणजे खत लवकर तयार होईल. अशा पद्धतीने आता बघा सर्व प्रकारचे मी तोडू आणलेले आहे. मला जे भेटणार आहे ना ते मी तोडून आणलेलं आहे बागेमधलं. कारण अपराजिताचे फुलंही बरेचदा खूप निघतात किंवा झाडाचे आपण कटही करतो. बघा असं कुंडीत ठेवलं ना झाडाला तर पोषक तत्व छान असे घटक मिळणार आहे आपल्या झाडांना. पण त्याच्यापेक्षा मी आहे ना आता बघा सगळे एका ठिकाणी ठेवते, कारण मला तुम्हाला याचा रिझल्ट दाखवायचा आहे काही दिवसांनंतर. आणि बघा आता हे प्लास्टिकचे असे डब्बेसुद्धा आपल्या घरा येतात. याला खाली होल केलेलं आहे मी, कारण कोणतेही जीवाणू तयार होण्यासाठी त्याला ऑक्सिजन येणं खूप आवश्यक असते. खाली बघा आता माती टाकते. खूप सारा खजिना आपल्या स्वयंपाकघरात असते. तुम्ही बरेच जण याला कचरा म्हणून फेकतात, पण आमच्यासाठी हा खजिना आहे. खराब झालेला कांदा होता बघा आता. कांद्यामध्ये किती गुणधर्म भरलेले असतात ना, जे बागकामासाठी उपयुक्त असतात. म्हणून बघा आता तुम्ही कुंडीतही टाकल्यात चालते, पण म्हटलं वेगळी पद्धत जरा करून बघूया. नवीन नवीन प्रयोग तर बागकामामध्ये केलेच पाहिजे ना, त्याच्याशिवाय आपण शिकणार कसं नवीन गोष्टी आणि याचा रिझल्ट कसा मिळते हे तर आपण सगळ्याच सोबत बघूया. बघा आता ह्या पिशव्या सगळ्या जमा करून ठेवल्या आहे मी. याला होल केलेलं आहे मात्र सगळ्या याला. आणि खत लवकर तयार होण्यासाठी, कारण ही जी माती घेत आहे ना मी, तुम्हाला दिसत आहे हे एका कुंडीमधले निघालेले आहे आणि याच्यामध्ये जे खत तयार करतात ते जीवजंतू जे असतात ते याच्यामध्ये भरपूर प्रकारचे आहे. त्याच्यामुळे हे खत खूप लवकर तयार होणार आहे आणि रिझल्ट तुम्हाला दाखवणारच आहे. मला तर वाटतं हे 1 महिन्यात तयार होईल, पण त्याच्या पहिलेही होऊ शकते, कारण आपण सगळेच बघणार आहोत. तुम्ही पण खत बनवायला सुरुवात करू शकता अशा वेगवेगळ्या पद्धतीने. आणि बघा असे छोटे तुकडे केल्यामुळे खूप लवकर याचे खतात रूपांतर होते. आणि प्रत्येक फळामध्ये, प्रत्येक भाजीच्या सालीमध्ये भरपूर विटॅमिन्स असते, जे की फळापेक्षा जास्त असते आणि ते आपण वाया घालवतो. म्हणून मी ठरवलं हे वाया न घालवता बघा अशा पद्धतीने सगळे खतात रूपांतर करूया आपण. जे भेटेल ते. कार्डबोर्ड पण भरपूर येते आणि कार्डबोर्ड टाकल्यामुळे काय होते, एक प्रकारचा ओलावा जो राहते कायम राहते आणि त्याच्यामुळे गांडूळ भरपूर होते. मी नेहमीच म्हणते गांडूळ भुसभुशीत जमीन करतात ना, म्हणूनच त्याला शेतकऱ्याचा मित्र म्हटलेला आहे आणि त्याच्यामुळं त्याचा मी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असते. आणि ग्रीन वेस्टमध्ये खूप जास्त होतात ते. ब्राऊन वेस्टमध्ये सुद्धा होते, पण ते त्याच्यात ओलावा निर्माण झाला, पानं थोडी सॉफ्ट झाली की मग त्याच्यात सुद्धा निर्माण होतात ते.
अशा पद्धतीने बघा आपले किती पाकिट झाले वेगवेगळ्या पद्धतीचे. आणि आता शेवटचं पाकिटसुद्धा भरून घेऊया, कारण ते बघा त्याच्यामध्ये मी काय टाकणार आहे. तर असे बरेच पाकिटं छान असं पॅक करून ठेवलं, कारण याच्यामध्ये आहे ना बाहेर काही येणार नाही, जे काही होतील त्यात तयार. बघा आता सगळे एक बकेट घेतली, थोडंसं तुम्ही असं पाणी टाकू शकता मध्ये मध्ये वाटलं तर. आणि आता हे पॅकेट बंद करून मी आता बघा हे पॅक करून ठेवते आणि सगळ्या गोष्टी याच्यातच ठेवते या बकेटमध्ये भरून. आणि त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा मी कशी करते, तर म्हणजे तुम्हालाही पुढे करता येणार आहे. आणि अशा सोप्या पद्धतीने तुम्ही खत कधी बघितलं का बनवून, मला नक्की सांगा ना. बघितलं नसेल तर नक्कीच बनवा. बघा आता अशा पद्धतीने अजून मी 2 पद्धती वापरलेल्या होत्या आणि ज्या झाडांना जे जास्त पाहिजे ना ते दिलं होतं. आता बघा हे काय बदामचे पानं तोडून आणले, काहीच नव्हतं उरलेलं, कारण किचन वेस्ट सर्व संपलं. आता दररोज जर उपयोगाला घेईन तर कसं काय राहणार आहे. आता बघा हे बदामचे थोडे पानं तोडून आणले बागेमधले आपल्या. नंतर कडुलिंबाचे पानंसुद्धा तोडून आणले आणि म्हणजे जे काही मिळेल ते, कारण मला हे मातीचा उपयोग करायचा होता, पण हे माती अजून छान बनवायची होती, सोबत आपलं खत पण बनवायचं होतं. आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीने खत बनवून, कारण आपल्या किचन वेस्टमध्ये भरपूर पोषक तत्व भरलेले राहतात, जे की आपल्या झाडांची वाढसुद्धा चांगली होऊ शकते, मातीची सुपीकता वाढवते, मातीमध्ये गुड बॅक्टेरिया तयार होते. आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्ही खत नक्की बनवून बघा. आणि बागेमध्ये मातीचा खर्च कमी करा, खताचा खर्च कमी करा. त्याच्यासोबत बघा किती आपल्या घरामध्ये प्लास्टिक येतात, हे येतात, डबे येतात, त्याचा उपयोगसुद्धा होणार. तिसरी गोष्ट म्हणजे या खतामुळे आपल्याला भरपूर गोष्टीचा फायदाच होणार आहे. आणि मेन म्हणजे आपल्या कचऱ्याचं नियोजन होणार. कचऱ्याचं नियोजन करणं ही काळाची गरज आहे. तुम्ही जर कचरा इकडे तिकडे टाकाल तर ते दुर्गंधी तर वाढणार. सगळ्या गोष्टी बघा आता परत अपराजिताचे पानं तोडून आणले, काहीच उरलेलं नव्हतं ना. आणि खत तर भरपूर बनवून दाखवायचं होतं आणि मलाही उपयोगाला घ्यायचं होतं, म्हणून अशा पद्धतीने सगळ्या गोष्टीचा आपण भरपूर असा उपयोग केलेला आहे या खतामध्ये. आता सर्व पॅकेट आहे ना या एका बकेटमध्ये ठेवून देऊया. आणि हे ठेवून आता याच्यामध्ये एखादी याला सावलीच्या ठिकाणी ठेवूया, कारण तुम्ही उन्हाच्या ठिकाणी ठेवाल तर याच्यामध्ये जीवजंतू जे असतात खत बनवणारे ते तयार होणार नाही. आणि याच्यावर काहीतरी झाकूनसुद्धा ठेवूया. आता सध्याची तर मी पिशवी ठेवते, नंतर बघेल काय ठेवायचं तर. आणि तुम्हाला ही खत बनवायची पद्धत कशी वाटली नक्की मला सांगा. असे छोट्या छोट्या गोष्टीचा तुम्ही उपयोग करू शकता. चला आता अजून काहीतरी भेटलेलं आहे. आता हे थोडंसं पीठ वगैरे आहे उरलेलं, खराब झालेलं, त्याचाही उपयोग करूया. धन्यवाद.